नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन तत्वज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे खरं तर आजच्या काळात खूप महत्त्वाचं ठरतंय. हे तत्वज्ञान म्हणजे हिंदू पौराणिक कथांमधलं पर्यावरणीय ज्ञान म्हणजेच पंचतत्व. पण कधी विचार केलाय की या प्राचीन कथा आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी खरंच काही शिकवू शकतात का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निसर्ग आणि मानव यांच्यातल्या त्या खोल नात्यामध्ये सापडतं. चला तर मग जरा खोलवर शिरूया. पंचतत्व म्हणजे हे 5 महान घटक पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. हे फक्त काही भौतिक घटक नाहीत, तर हा एक संपूर्ण दृष्टिकोन आहे जो सांगतो की मानव आणि निसर्ग हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. सुरुवात करूया पहिल्या तत्वापासून, पृथ्वी, जिला आपण माता वसुंधरा असंही म्हणतो. आपल्या सगळ्या जीवसृष्टीचा हाच तर आधार आहे. तर पृथ्वी म्हणजे फक्त जमीन नाही, ती स्थिरता आणि मजबूतीचं प्रतीक आहे. आपलं जे काही अस्तित्व आहे, आपली सगळी कामं आहेत, त्या सगळ्यांसाठी मूळ आधार म्हणजे पृथ्वी. अथर्व वेदातला हा एक शक्तिशाली श्लोक आहे का, माता भूमिल पुत्रो अहम पृथिव्या. याचा अर्थ सरळ आहे, ही भूमी माझी आई आहे आणि मी तिचा पुत्र आहे. बघा किती खोल आणि वैयक्तिक नातं आहे हे, नाही का? आता गंमत बघा, हे जे काही प्राचीन ज्ञान आहे ते आजच्या समस्यांवर कसं लागू होतं. पृथ्वीबद्दलचा हा जो आदर आहे तो आपल्याला शाश्वत जमीन वापराकडे घेऊन जातो. आता शाश्वत वापर म्हणजे नेमकं काय, नाही का? तर सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणं, जंगलतोड थांबवून नवीन झाडं लावणं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मातीचं आरोग्य जपणं. चला आता पुढे जाऊया. आता आपण पुढच्या 3 घटकांबद्दल बोलूया. जल, अग्नी आणि वायू. ह्या अशा वैश्विक शक्ती आहेत ज्या आपल्या संपूर्ण जगात वाहत असतात. आधी बोलूया जलाबद्दल, म्हणजे पाण्याबद्दल. प्राचीन काळी पाण्याला जीवनदाता आणि पवित्र मानलं जायचं, पण आजची परिस्थिती काय आहे? सगळीकडे जलप्रदूषण, कारखान्यांचं घाण पाणी, प्लास्टिकचा कचरा, सगळं नद्यांमध्ये. आणि म्हणूनच आज आपल्याला जलसंवर्धन आणि योग्य व्यवस्थापनाची खूप जास्त गरज आहे. हा श्लोक पाण्याकडे फक्त एक नैसर्गिक स्रोत म्हणून बघत नाही, तर एक उपचार करणारी आणि संरक्षण देणारी शक्ती म्हणून पाहतो. आणि हे आपल्याला आठवण करून देतं की स्वच्छ पाणी आपल्या आरोग्यासाठी किती किती महत्त्वाचं आहे. पुढचा घटक आहे अग्नी. अग्नी म्हणजे ऊर्जा, परिवर्तन. अग्नीमध्ये शुद्ध करण्याची एक ताकद आहे. आणि आजचं जग बघा, आपण ऊर्जेवर पूर्णपणे अवलंबून आहोत. तर ही प्राचीन संकल्पना आपल्याला एक प्रकारे आठवण करून देते की आता आपल्याला सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांसारख्या स्वच्छ स्रोतांचा वापर करून जबाबदारीने पुढे जायला हवं. हा श्लोक म्हणजे एक प्रार्थना आहे, ऊर्जेचा वापर नैतिकतेने आणि शहाणपणाने करण्यासाठी. याचा अर्थ स्पष्ट आहे, फक्त विकास नको, तर तो योग्य मार्गाने निसर्गाला सोबत घेऊन व्हायला हवा. आणि आता वायू, आपला जीवनश्वास. वायू म्हणजे स्वातंत्र्य, गतिशीलता. पण आजकाल शहरांमधला धूर पाहिला की वाटतं आपण जी हवा घेतोय ती खरंच शुद्ध आहे का? वायू प्रदूषण हे आज एक मोठं जागतिक आव्हान बनलं आहे. हा श्लोक खरंच खूप मार्मिक आहे. तो आपल्याला आठवण करून देतो की आपलं शरीर जरी नश्वर असलं तरी आपली कर्म आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम हा कायम राहतो. त्यामुळे जबाबदारीने वागणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता वळूया अंतिम आणि सगळ्यात अमूर्त तत्वाकडे, आकाश, जे अवकाश आणि चेतनेचं प्रतीक आहे. आकाश म्हणजे फक्त वर दिसणारी मोकळी जागा नाही, ते अमर्याद आहे. ते प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये सामावून घेतं. ही संकल्पना आपल्याला जीवनाच्या विशालतेची आणि त्यातल्या आपल्या छोट्याशा अस्तित्वाची जाणीव करून देते. हा श्लोक आकाशाला थेट मानसिक स्पष्टतेशी आणि ध्यानाशी जोडतो. तो आपल्याला या विशाल विश्वात आपलं स्थान शोधायला आणि आतून एक शांती मिळवण्यासाठी प्रोत्साहित करतो. आणि हे अगदी बरोबर स्पष्ट करतं की आकाश तत्व आज कसं महत्त्वाचं आहे. अवकाशाचा शांततापूर्ण वापर म्हणजे काय? तर उपग्रहांचा वापर शस्त्र म्हणून नाही, तर हवामान बदलावर लक्ष ठेवायला किंवा नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घ्यायला करणं. हे तत्वज्ञान आपल्याला त्यासाठी एक मार्गदर्शक ठरतं. तर मग ह्या सगळ्या 5 तत्वांना एकत्र करून आजच्या काळात एक सुसंगत आणि कृती करण्यासारखं तत्वज्ञान कसं तयार होतं ते आता पाहूया. हे बघा, पंचतत्व आपल्याला निसर्गासोबत मिळून मिसळून जगण्यासाठी एक संपूर्ण चौकट देतं. पृथ्वीचा पोषण करण्यापासून ते आकाशाचा आदर करण्यापर्यंत प्रत्येक तत्व आपल्याला एक खूप महत्त्वाची शिकवण देतं. आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो, जर खरंच हे सगळं जग या 5 पवित्र तत्वांपासून विणलेलं असेल, तर ही जी सुंदर वीण आहे ती जपण्याची आपली भूमिका काय असायला पाहिजे, काय आहे आपली जबाबदारी, यावर विचार करायला हवा.